मी अपर्णा धनंजय तारके. ओके. तुम्ही कोणत्या वार्डात आहात? आम्ही 8 मध्ये आहे. 8 नंबर वार्डात. ओके. इथं काय अडचणी आहेत लोकांना सध्या? सध्या पाण्याच्या, रस्त्याच्या वगैरे आहेत अडचणी. त्या म्हणजे पहिल्या त्यांनी केलेल्याच आहेत. हं. त्या अजून ज्या काय आहेत त्या काय वाटतं इथं म्हणजे कोण आल्यानंतर विकास होईल तुमच्या वार्डात? आता 8 मध्ये मनीषा देशपांडे आहेत. ते सुशिक्षित वर्ग आहे तो. तशा म्हणजे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी आहेत त्या लक्षात घेऊन त्या म्हणजे 8 नंबरचा विकास करण्यासारखे आहेत. म्हणजे काय विकास करतील त्यांनी? त्यांनी म्हणजे त्यांचे घरचे डॉक्टर आहेत. मुलगा पण त्यांचा डॉक्टर आहे. त्या स्वतः पण शिकलेले आहेत. त्याच्यामुळं बाकीचं जे विकास आहे म्हणजे पाण्याची सोय असू दे, रस्ते असू दे, जी काय स्वच्छता असू दे, ते रोजच्या रोज ते म्हणजे व्यवस्थित लक्ष देऊन. नमस्कार, मी रोहिणी नितीन सोले, प्रभाग क्रमांक 8 मधील मी रहिवासी आहे. काय वाटतं तुम्हाला कोण निवडणूक लढवत आहे? या आमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये अक्षय देशपांडे यांच्या मातोश्री मनीषाताई देशपांडे या निवडणुकीसाठी नगरसेविका या पदासाठी उभारलेल्या आहेत. हो, भरपूर होतील, कारण त्यांनी आधी पण आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. कोरोना काळात माझे मिस्टर आजारी होते तेव्हा त्यांना अक्षय सरांनी ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत केली आणि बाकीच्या इतर वेळेस पण त्यांचं की काढा पुरवणे, कोरोनामध्ये सगळ्यांची काळजी घेणे, सूचना देणे, असं त्यांचं समाजकार्य चालू असतं काय. नक्कीच शिकलेली लोक जर पुढे आले तर विकास होणार आहे. आपण म्हणतो एक शिकलेली बाई घरादाराला पुढे नेऊ शकते, तसं तर आता हे शिकलेले लोक जर असतील तर समाजाला नक्कीच पुढे नेणार. लोकांच्या अडचणी म्हणजे येथील स्वच्छता वगैरे बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये त्यांनी जातीने लक्ष घालत होते आणि सरांचं पण धनंजय सरांचा दवाखाना आहे तर त्यांनी पण वैद्यकीय सेवेमध्ये एकदम भरपूर योगदान आहे त्यांचं. वारकऱ्यांना मुबलक सेवेमध्ये म्हणजे कमी दरामध्ये वगैरे सेवा त्यांची चालू असते. हो, डॉक्टर साहेबांचं तेवढं आहे की घरोघरी आता सगळ्यांना माहीत असल्यामुळं एक जरी फोन आला कधी रात्री अपरात्री तर डॉक्टर स्वतःहून फोन करतात किंवा स्वतः तिथं उपस्थित राहून उपचार करायला मागे पुढे बघत नाही. किंवा गोरगरिबी त्या प्रभागात राहणारे ज्यांना शक्य नाहीये पैसे देणे तर सर त्यांना मोफत उपचार देतात.